यानंतर आता आपण थेट जाणार आहोत विधिमंडळाच्या कामकाजाकडे। तत्पूर्वी आपण पाहतो आहोत हे दृश्य। पुन्हा एकदा आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातल्या आमदारांकडून घोषणाबाजी केली जाते। हातात फलक देखील आहेत या आमदारांच्या। परीक्षार्थी त्रस्त आणि सरकार मस्त अशा आशयाचे हे फलक हातात घेऊन हे विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते घोषणाबाजी करतायत। राज्यातल्या परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी करणारा हा फलक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हातात असल्याचं दिसतंय। तलाठी भरतीची SIT चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी फलकांद्वारे केली गेलेली आहे। सगळ्या परीक्षा MPSC मार्फत घ्या अशी देखील मागणी केली जाते। परीक्षार्थी त्रस्त आणि सरकार मस्त अशा आशयाचे हे फलक विरोधी पक्षातले आमदार घेऊन उभे असल्याचं आणि जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, आज देखील विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी केली जाते। अगदी खरं आहे। दररोज प्रमाणे आज सुद्धा पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन सुरू केलेले आहे, परंतु आज दोन्ही सभागृह ही सकाळी 10 वाजता सुरू झालेली असल्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी आमदार कमी प्रमाणामध्ये विरोधी बाकावरचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आतमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं सुद्धा भाषण सध्या सुरू आहे। आजचा विषय हा विरोधकांच्या वतीनं परीक्षा फुटीचा विषय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। गेले काही महिने सातत्यानं आपण पाहतो आहोत की ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार हे सातत्यानं पुढे येत आहेत। राज्य सरकार त्यावर कुठलाही निर्णय घेत नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीची चौकशी लावत नाही, त्यामुळे राज्य सरकारच यामागे काही हात तर नाही ना अशी शंका आम्हाला येते। असं आताच थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे। तलाठी भरतीच्या परीक्षा असो किंवा इतर सगळ्या परीक्षा ज्यांच्यामध्ये पेपरफुटी झाले त्या सगळ्यांची SIT चौकशी झाली पाहिजे अशी मागणी इथं केली जाते। जरांगेंवर जर SIT लावली जात असेल तर मग एवढ्या मोठ्या राज्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे पेपर जे वारंवार फुटतायत त्या संदर्भामध्ये हे कधी SIT कधी लावणार असा प्रश्न आज या आंदोलनाच्या मार्फत उपस्थित करण्यात आलेला आहे। बिलकुल प्रणाली, आणि या एकंदरीतच सगळ्या प्रकारानंतर आता सरकारकडून या सगळ्या बाबतीत दखल घेतली जाते का हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल।